हाल ही में नवी मुंबई के प्रसिद्ध समाजसेवक एडवोकेट नीलेश भोजने ने प्रभाग क्रमांक 64 के लोगों के लिए वैक्सीनेशन का आयोजन किया, जिसमें पहली बार 18 से 44 वर्ष की उम्र तक के लोगों के लिए फ्री वैक्सीन दी गई। वाशी के सेक्टर 6 स्थित मराठी साहित्य मंदिर में आयोजित इस फ्री वैक्सीनेशन सेंटर में ऐरोली के विधायक गणेश नाइक पहुंचे थे। वह सिर्फ पहुंचे ही नहीं बल्कि उन्होंने वैक्सीन लेने वालों का हौसला भी बढ़ाया। कोविड-19 हे 19 सालात अन्य देशामध्ये सुरू झालं आणि मग अमेरिका, युरोप मार्गे, दुबई मार्गे तो आपल्या भारतामध्ये प्रवेश झाला। तो 2020 मध्ये आला। 20 आणि 21 ही दोन्ही वर्ष ही महामारीनं जगाला घाबरून सोडलं नाही तर जगाला परेशान केलं, आपल्या देशाला, राज्याला आणि आपल्या शहराला सुद्धा। अशा परिस्थितीमध्ये लसीकरण करण्याची भूमिका कधीतरी येईल अशी आपण आशा करत होतो। जगातल्या सर्वच R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्यांनी शोध सुरू केला आणि त्याच्यात बऱ्याच कंपन्यांना यश मिळालं आणि आज केंद्र सरकार माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सर्वच कंपन्यांना प्रोत्साहित केलं आणि विविध राज्यांमध्ये त्या ठिकाणी लसीचा पुरवठा केला। राज्यातून तो विविध शहरांना गेला, जिल्ह्यांना गेला आणि टप्प्याटप्प्यानं लसीकरण सुरू झालेलं आहे। लसीकरण हाच शेवटचा उपाय कोरोनाच्या आणि आपल्यामध्ये भिंत घालण्यासाठी। आपण मास्क लावले, सॅनिटायझिंग केलं, सोशल डिस्टन्स आपण ठेवलं तरी सुद्धा हे काही अंतिम उपाय नाही, परंतु 100% लोकांचं लसीकरण आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यात, आपल्या देशात, आशियामध्ये आणि जगात जर झालं तर हा कोरोना थांबेल। अज्ञान लोकांमध्ये आहे की लस घेतल्यानंतर काहीतरी दुसरे दुष्परिणाम, लस न घेतल्यामुळे कोरोनाच्या जीवाणूमुळे जास्त दुष्परिणाम होतात, शरीर कामातून जातं असं माझं म्हणणं आहे। म्हणजे मेंदूपासून तुमचं हृदय, तुमचं फुफ्फुस, किडनी, हाडं, मसल्स, रक्तामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सर्वच ऑर्गनला, सर्वच अवयवांना त्याचा प्रादुर्भाव होतो। अशा परिस्थितीमध्ये एकूण 2 लाटा येऊन गेल्या, आता ही दुसरी लाट ओसरत चाललेली आहे। जी 1400-1500च्या घरात दररोजचे पेशंट्स कोरोनाचे आपल्या शहरात सापडत होते ते आता 2 आकड्यामध्ये म्हणजे 50 पर्यंत आलेले आहेत। आपण आशा करूया या 10-12 दिवसामध्ये तो 0 होऊन जाईल आणि नवीन पेशंटच येणार नाहीत। रुग्णालयामध्ये कोरोनाचा पेशंटच राहणार नाही। कोविड रिहॅबिलिटेशन जे सेंटर आहेत ते पण ओसाड व्हायला पाहिजेत, परंतु जर का काही लोकांनी जर त्या गोष्टीमध्ये हलगर्जीपणा केला तर तिसरी लाट येईल अशा प्रकारचं तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। आणि जर का लोकांनी बेजबाबदार वागले तर तज्ज्ञ कशाला, आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस पण सांगू शकेल की चौथी पण लाट येऊ शकेल, लोकांनी बेजबाबदारपणे वागले तर। आणि म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट निलेश भोजने, राजेश शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने, ठीक आहे उद्दिष्ट काही असो, परंतु या ठिकाणी विनामूल्य वॅक्सिन रिलायन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। मी दोघांची नावं घेतली, पण अन्य कितीतरी आपले कार्यकर्ते या त्यांच्याबरोबर आहेत आणि माझा या गोष्टीवर विश्वास आहे की एक संस्कृतमध्ये एक म्हण आहे, व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भोवती, विनये भृत परीक्षा, दान परीक्षा चतुर्भिक्षे। ज्याला दुष्काळ पडतो त्याला जो दान करतो तो खरा दानशूर। कुठाराच्या ठिकाणी भरलेली असताना कोठारात ठेवायला जागा नाही म्हणून जो दान करतो तो काही दानशूर नाही। आज या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोना योद्धे म्हणून ज्यांना आपण गणले गेले ते डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सुरक्षितता ठेवणारे पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी, या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली। त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना जीवाला मुकावं लागलं
बऱ्याच NGOज म्हणजे ज्या आपण खाजगी संस्थांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, पॉलिटिकल पार्टीनी प्रयत्न केले आणि त्याची परिणिती या शहरामध्ये अन्य शहराच्या तुलनेमध्ये नवी मुंबईचं एकूण कामकाज आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे चांगल्या प्रकारे आज आहे. पण उद्याला जर बेदरकारपणे आपण जर आणि बेजबाबदारपणे वागलो तर उद्याला हीच परिस्थिती राहील असं कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करीन, एक या शहराचा आमदार म्हणून आणि या शहराच्या सर्व घटकांचा एक मोठा भाऊ म्हणून, की आपण ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला लस घेता येईल त्या पद्धतीने घ्या. आता सुरुवातीला जी पहिली लाट आली ही सिनियर सिटीजन ज्येष्ठांवर आली, दुसरी लाट तरुणांवर आली आणि आता तिसरी लाट लहान मुलांवर येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपल्या समक्षच मी माननीय आयुक्त बांगर साहेबांना सांगितलेलं आहे की पुढच्या तिसऱ्या लाट येईल हे समजून सर्वसामान्य कॉस्टसुद्धा दुप्पट करा, ऑक्सिजनच्या कॉस्ट दुप्पट करा आणि व्हेंटिलेटरच्या कॉस्ट दुप्पट करा, औषधाची एकूणच साठवणूक करून घ्या. सर्व यंत्रणा ऑक्सिजनसारखे औषधासारखी सगळी यंत्रसामुग्री तयार करून ठेवा. दुर्दैवानं समजा सुदैवानं जर नाही आली ती लाट आणि तो आपण केलेला प्रयत्न जर तो निकामी झाला, मला ते आवडेल. लाट न येता यंत्रणा तयार केली, ती यंत्रणेसाठी जो खर्च केला तो फुकट गेला तरी चालेल, परंतु आपण सतर्क राहिलं पाहिजे. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा ॲडव्होकेट निलेश भोजने आणि राजेश शेट्टी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. यांच्याकडून अन्य कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी. गोरगरिबांना खरोखर ते 800-900-1000 रुपयेसुद्धा आजच्या स्थितीत जड आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये जो दिलेला हात हा मोठ्या भावानं मोठ्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषांनी दिलेला हात अशा प्रकारची माझी समज आहे. मी त्या सर्वच कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. नमस्ते. आज 64 प्रभाग में एडवोकेट नीलेश जी भोजने और उनके सहयोगी इनके माध्यम से समाज की सेवा लगातार जारी है. कोरोना के काल में उन्होंने अस्पताल में बेड्स के लिए, ऑक्सीजन के लिए, इंजेक्शन के लिए अपने प्रभाग के लोगों की ज़्यादा से ज़्यादा सेवा होने की कोशिश उन्होंने की और बहुत ही कामयाबी के साथ मुझे कहने के लिए खुशी होती कि नवी मुंबई का ये पहला ऐसा वैक्सीन कैंप है जिसमें इस प्रभाग के लोगों को उनकी संस्था ने मुफ्त में टीकाकरण किया है, जो अभी तक शायद मेरे जानकारी के हिसाब से और अभी तक किसी ने नहीं किया है. और ये इसके लिए मैं उनको बधाई देता हूँ, उनकी टीम को बधाई देता हूँ कि ऐसी विचारधारा धारणा जो भी आज आपको भी सबको मालूम है कि 18 से 45 साल के लोगों को, उम्र के लोगों को वैक्सीन मिल नहीं रहा है, कमी है. और उसकी वजह से जो खासकर जो कोमॉर्बिडिटी उसमें भी है, जिनको बाहर जाना है, विदेश जाना है, पढ़ाई हो और कोई भी कारण से हो, तो उन लोगों को वैक्सीन नहीं है तो बाहर नहीं जा सकते. ऐसे ज़रूरतमंद लोगों को भी इसमें फ़ायदा हुआ है. और मैं समझता हूँ कि इस तरीके से अगर कोई सामाजिक संस्था आगे आती है और अपना दायित्व निभाती है तो मेरे हिसाब से इसको दूसरे भी लोगों ने जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, वर्ण, पक्ष के ऊपर जाकर आगे जाकर ये जो सेवा अगर वो करते हैं तो मेरे को लगता है कि नवी मुंबई के मैक्सिमम वार्ड कवर हो जाएंगे. और माननीय गणेश नाइक साहब की जो इच्छा है, वैसे तो वो चाह रहे हैं कि कॉरपोरेशन को बार बार कह रहे हैं आयुक्त साहब को कि आप ये टीकाकरण मुफ्त में कर दीजिए. बार बार पिछले मेरे को याद है पिछले साल ही उन्होंने लेटर दिया था कि भी ये मुफ्त करवा दीजिए. अभी कुछ अड़चने हैं, कुछ कठिनाइयाँ हैं, उनको पूरा करते हुए हम चाहते हैं कि पूरे हिंदुस्तान में नवी मुंबई शहर 100% टीकाकरण हो जाए ताकि जो कोरोना से हमारे लोग लड़ रहे हैं उनको उसमें कामयाबी आए. टीकाकरण होने से यानी कि वैक्सीन लेने से कोरोना होता नहीं है, ऐसा नहीं. कोरोना हो सकता है, होगा ही ऐसा नहीं, हो सकता है. अगर होता है तो वो बहुत सीवियर नहीं होता है, सीरियस नहीं होती है. आदमी लोग 4 दिन में, 5 दिन में, 6 दिन में घर के घर में ही ठीक हो रहे हैं, ऐसा डॉक्टर लोग हमको बता रहे हैं. तो इसीलिए हमारी कोशिश है कि इस प्रभाग में
जिस तरीके से एडवोकेट नीलेश जी ने अपना प्रयास किया है, एक अच्छी विचारधारा रखी है और इस विचारधारा को आगे बढ़ाने के लिए हम सब उनके पीछे हैं। इसी तरह से वो काम करते रहेंगे और समाज के लिए, ज़रूरत लोगों के लिए वो कामयाबी होते जाएंगे। आज साहित्य संघ मंदिर में लिया है उन्होंने, पहला कैंप है। मैं अभी उनसे बात कर रहा था, वो बोले कि मेरे से जितना होगा, हमारी संस्था से जितना होगा हम करेंगे। मेरे हिसाब से ये बहुत बड़ी बात है। हम नवी मुंबई की सभी जनता की ओर से उनको शुभकामनाएं देते हैं की ऐसे ही काम करते रहे। कोरोना आल्यापासून जो त्रास लोकांनी सोसला आहे त्याच्यानंतर वॅक्सिनेशन जेव्हा आपल्याकडे आलं भारतामध्ये, राज्यामध्ये आणि नवी मुंबई, तेव्हापासून आमचा प्रयत्न हा होता की लवकरात लवकर सगळ्या लोकांना कसं आपल्याला वॅक्सिनेशन घेता येईल त्यासाठी आयुक्त बांगर साहेब यांना आम्ही अर्ज करून ESISमध्ये जम्बो सेंटर आधी चालू करून घेतलं. सर्वात मोठं सेंटर ते आहे. त्यानंतर बाकीच्या ठिकाणीही सेंटर चालू झालेले आहेत. परंतु हा जो एज ग्रुप आहे 18 ते 44 याच्यामध्ये कितीही प्रयत्न करा तरी काही सेकंदात स्लॉट्स बुक होतात आहे, लोकांना मिळत नाही. स्वतः माझा मुलगा, त्याचं वय आज 19 वर्ष आहे, त्यालाही मिळालेलं नाही आहे. सगळ्या मुलांची ही अडचण आहे. मुलांना बाहेर निघता येत नाही, खेळता येत नाही आहे आणि दे आर गेटिंग फ्रस्ट्रेटेड. आईवडिलांना काळजी आहे मुलांची. त्यामुळे हे कुठे ना कुठे आमची इच्छा होती की हे करायचं आहे आम्हाला. ESISमध्ये आम्हाला नाही करता आलं कारण की तिकडे 44च्या वर चालू आहे. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या मित्रांनी, आमचा एक मोठा ग्रुप आहे, मोठा टीम आहे. अनेक वर्ष आम्ही वाशीमध्ये लहानाचं मोठं झालो आहे. मी, राजेशभाई आहे, रोहित आहे, आमच्या आंटी आहेत, सलीमभाई आहे, या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही हा जो एक प्रयोग केलेला आहे की ज्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी हे करावं अशी आमची वैयक्तिक इच्छा आहे. नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? टार्गेट काय ठेवलंय आपण आज वॅक्सिनेशन? 3000+ वॅक्सिन आमच्या वॉर्डमध्ये, वॉर्ड नंबर 64 सेक्टर 1A पासून तर 8 पर्यंत, याच्यामध्ये एक 3500-4000 ह्या वयोगटामधले लोक आहेत ज्याच्यामध्ये काही लोकांनी त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांना स्लॉट्स भेटलेत, तर असे एक 1000-1200 लोकांना भेटलेलं आहे. तरीसुद्धा 3000 अधिक लोकांना भेटलेले नाही आहे. आज अंदाजे 1000-1200 होतील. त्यानंतर आम्ही अजून एक परत कॅम्प घेणार आहोत. तारीख आम्हाला कळेल, तर असा आमचा उद्देश आहे. ह्या उपक्रमाबद्दल मला असं म्हणायचं आहे की ॲडव्होकेट निलेश भोजने ह्यांनी आपल्या वॉर्ड 64मध्ये हे वॅक्सिनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला आहे. वॉर्ड तसा आपला खूप सक्षम आहे, सगळेजण एज्युकेटेड पर्सन आहेत आणि आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रथम वॉर्ड आहे आपला की जो 64 पूर्ण वॅक्सिनेशन होणार आहे. याच्यात जरी सक्षमता असली तरीही ह्या वॉर्डामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. त्यांना दूर कुठे जायला नको, त्यासाठी त्यांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिसुंदर उपक्रम आहे आणि त्यांना ह्या गोष्टीतून भरघोस यश मिळू देत. पण प्रोसेस कशी होती इथे? काही सुविधा कशा प्रकारच्या होत्या? सुविधा खूप उत्तम आहे. छानपैकी तुमचं रजिस्टर होतं आहे सगळं. त्याच्यानंतर मुलं तुमची काळजी घेत आहेत. आल्यानंतर तुम्हाला पाण्याच्या बाटल्या मिळत आहेत. आतमध्ये AC मध्ये गार बसून तुम्ही वॅक्सिन घेताय. तुम्हाला कसलंही टेन्शन नाही. 20 मिनटं तुम्ही आराम करताय, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडून जाऊ शकताय. मॅडम, एकंदरीतच नवीनमध्ये अजून निवडणुका व्हायच्या आहेत आणि सगळीच पक्ष करतात त्याच्यातलं काम नाही. बरेचसे पक्ष वॅक्सिनेशनचं आयोजन करतात. काय वाटतं एकंदरीत? नाही, तुम्ही जे म्हणताय की इलेक्शनच्या अनुषंगाने, तर मी तेही म्हणेन की हो, इलेक्शनच्या अनुषंगाने हे काम होतं आहे. पण जरीही इलेक्शन हे निमित्त जरी असलं तरी वॉर्ड सक्षम करणं, आणि ते खूप वर्षापासून आपल्या विभागामध्ये समाजसेवा करत आहेत. प्रत्येकांच्या वाढदिवसाला विश करणं असोत किंवा प्रत्येकांना भेटणं असू देत, प्रत्येकांशी व्यक्तिगत त्यांचे संबंध आता चांगले आहेत आणि प्रत्येकाला जोडून घेत आहेत ते आपल्या कार्यामध्ये. एकटेच पुढे जायचं असं प्लॅन करत नाही आहेत ते. तर त्यामुळे मला वाटतं की ही व्यक्ती आमच्यासाठी योग्य व्यक्ती आहे. ये जो 18 to 44 के लोग हैं, उन लोग, उसमें हम लोग भी आते हैं. ऑनलाइन का जो अपॉइंटमेंट नहीं मिलने से बहुत लोग परेशान थे. दूसरा चीज़ ये है कि लॉकडाउन के वजह से काफ़ी लोगों के पास फाइनेंशियल प्रॉब्लम है. जिसके घर में एक से ज़्यादा लोग हैं, 1000 रुपया पर डोज देना ये नामुमकिन है. तो इसके लिए हम लोगों ने ये सोचा कि सभी हमारे ग्रुप ने आके डोनेशन कंट्रीब्यूशन किया. किसी ने 10 वैक्सीन डोनेट किया, किसी ने 100 किया. ऐसा करते करते हम लोगों ने वार्ड को कवर करने के लिए सारे इंतज़ाम किए.
फिर हम लोगों ने हॉस्पिटल को ढूंढा, उनसे कोऑर्डिनेट किया, ये वेन्यू से कोऑर्डिनेट किया, एनएमएमसी से कोऑर्डिनेट किया और हम लोग ने आज 800 लोगों को वैक्सीन करने वाले हैं। हमारे पास और 600 लोगों का नाम रजिस्टर्ड है, जिसको हम लोग सेकेंड फेज में ये करने वाले हैं। सर, जब ये कैंप ऑर्गेनाइज किया था काफी क्रिटिसाइज किया गया आप लोगों को, फिर भी आप हिम्मत नहीं हारे, वैक्सीनेशन कैंप सफलतापूर्वक आयोजित कर रहे हैं, क्या विरोधकों को जवाब दें? अच्छा काम करते समय रुकावट आते ही है। ये जो राक्षस आज के ज़माने में ना, पहले के ज़माने में राक्षस देवताओं के काम में विघ्न डालते थे। अभी तो राक्षस है नहीं, लेकिन राक्षस के जैसे कुछ लोग और हैं जो लोग कामों में विघ्न डालते हैं। लेकिन हम भी भगवान का नाम लेकर अच्छा काम करते हैं और अच्छा काम करने वाले को मदद खुद से मिलते जाते हैं। कैमरामैन रोशन गायकवाड के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज़, नवी मुंबई।